आई मसाई देवीच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या ह्या पोरल्याच्या भूमीमध्ये खरं तर जन्म घेण्याचं भाग्य आपल्यातल्या काही भगिनींना मिळालं. काही भगिनींना लग्न होऊन ह्या गावामध्ये यायला मिळालं. आणि ह्या गावातलं हे कुटुंब मोठं करत असताना खरं तर आपल्या प्रश्नांना सुद्धा योग्य वेळेला आपल्या समोर आणलं पाहिजे आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणारं एक अभियान आपल्या सगळ्यांच्या समवेत संपन्न झालं पाहिजे. या भूमिकेतून खरं तर जसं प्रास्ताविकामध्ये आता गणानं सांगितलं त्याप्रमाणे जवळजवळ 663 महिलांच्या रक्त तपासाच्या माध्यमातून कुठल्या प्रकारची व्याधी आपल्याला आहे का, माणसाचे सगळे आजार बरं करण्याची ताकद ही माणसाच्या शरीरामध्ये आपल्या रक्ताच्या माध्यमातून पुरवली जाते. आणि ही रोगप्रतिकारक शक्ती माणसाची जी मोजली जाते ती प्रामुख्यानं ज्याचा उल्लेख आता केला की हिमोग्लोबिन आपलं किती आहे. आणि हिमोग्लोबिन जर जास्त असेल तर कुठल्याही प्रकारचं आक्रमण ज्या वेळेला आपल्या शरीरावर होतं त्यावेळेला आपलं शरीर त्या आक्रमणाचा योग्य परतावा करण्यासाठी त्या ठिकाणी कारणीभूत ठरतं. आणि म्हणून हे हिमोग्लोबिन योग्य आहे का बघणं, ज्यांचं हिमोग्लोबिन योग्य नाही त्यांना हिमोग्लोबिन योग्य करण्यासाठी आवश्यक उपचार देणं. आज अनेक लोकांच्यामध्ये रक्तातल्या साखरेचं प्रमाण जास्त असतं आणि ह्या साखरेचं प्रमाण आपल्याला कळून येत नाही, पण अप्रत्यक्षरित्या ते आपल्याला अनेक व्याधी त्या ठिकाणी देण्याचं काम करत असतं. मला आपल्याला सांगायला खरं तर दुःख होतं आहे की साखरेचे अनेक प्रश्न आपण अनुभवतो. काही लोकांचे डोळे जातात, काही लोकांचं किडनी खराब होते, काही लोकांच्या हृदयावर त्याचा परिणाम होतो. आणि हे छोटंसं जर ही साखर आपल्याला आहे जर अगोदर कळलं, आपल्याला मधुमेह आहे जर आपल्याला योग्य वेळेला कळलं आणि फक्त ही साखर जर आपण नियंत्रणात ठेवू शकलो तर हे सगळे होणारे आजार आपल्याला टाळता येणं शक्य असतं. आणि म्हणून आपण ग्रामीण भागात राहणारी माणसं ही खरंच कधी काहीतरी दुखलं, काहीतरी झालं तर डॉक्टरकडे जातो, पण आपल्याला काय होण्याची शक्यता आहे का, आपण आरोग्याच्या दृष्टीनं 100% निरोगी आहोत का, याच्या ज्या काही आपल्या तपासण्या असतात त्या तपासण्या मात्र करण्याकडे आपण दुर्लक्ष करतो. आणि मग कारण नसताना देवानं आपल्याला तपासणी करून घेण्याची, योग्य माहिती आपल्या शरीराची मिळवून देण्याची जी संधी दिलेली आहे ही संधी आपण गमावत असतो. आणि म्हणून हे अशा प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या करून घेणं आणि आपण स्वतः निरोगी आहोत हा विश्वास स्वतःला देऊन अजून आपलं आयुष्य चांगलं आनंददायी करणं असं एक मोठं कार्य खरं तर आपल्या पोरले ग्रामस्थांच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून त्या ठिकाणी संपन्न झाले. आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या रक्ताचे जे नमुने तपासल्यानंतर जे रिपोर्ट आलेले आहेत हे रिपोर्ट आपल्याला देणं आणि ज्यांच्यामध्ये कमतरता वेगळ्या वेगळ्या गोष्टींची आहे त्याच्यावर त्यांना उपचार सुचवणं. आणि या सगळ्या कार्यक्रमात आपण मनापासूनचा सहभाग घेतल्याबद्दल आणि पोरल्यातनं आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचे उपक्रम केले जावेत अशी एक प्रेरणा निर्माण केल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे ऋण व्यक्त करणारा हा कार्यक्रम खरं तर आज ह्या ठिकाणी आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला सुद्धा अतिशय मोठ्या संख्येनं आपण सगळ्याजणी उपस्थित आहात. व्यासपीठावर आमचे प्रकाश अण्णा आहेत, आमचे खुडे साहेब आहेत, अनिलजी कंदूरकर आहेत, आमचे चौगुले दाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे सहकारी आमचे पृथ्वीराज सरनोबत आहेत, आमचे संभाजीराव जमदाडे आहेत, ह्या ठिकाणी आमचे युवराज कांबळे आहेत, जीवन खवरे सर आहेत. मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेत नाही, आपले सगळे माझ्याबरोबर काम करणारे माझे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी फक्त आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन की अतिशय चांगल्या उपक्रमाच्या निमित्तानं आज आपण एकत्र जमलो आहे
आणि योगायोग बघा की खरंच आदिशक्तीचा आपल्याला आशीर्वाद आहे असं जे मी म्हणतो की आज जो दिवस आहे तो धनत्रयोदशीचा दिवस आहे आणि धन्वंतरीची पूजा आपण दिवाळीचा दुसरा दिवस म्हणून आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये करतो आणि परमेश्वरानं माणसाचं आयुष्य चांगलं राहावं यासाठी खरं तर धन्वंतरीला जन्म दिला. आणि धन्वंतरी म्हणजे आपल्या आरोग्याची काळजी घेणारी देवता, आरोग्य संपन्न करणारी देवता. वेगळ्या वेगळ्या व्याधी ज्या मानवाच्या आयुष्यामध्ये आल्या ह्या सगळ्या व्याधींच्या वरचे उपचार शोधून आशीर्वादित करणारी देवता. अशा या धनत्रयोदशीच्या धन्वंतरी पूजनाच्या दिवशी खरं तर आपल्या आयुष्यात आज खरं तर एक दिशा आपल्या आरोग्याची आपल्याला ह्या ठिकाणी मिळते. हे निश्चितपणानं एक चांगला योग आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. प्रामुख्यानं एक दोन गोष्टींचा मी या ठिकाणी उल्लेख करणार आहे. दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा देणार आहे आणि भावी आपल्या सगळ्यांच्यातनं हे काम असंच पुढं जावं अशी अपेक्षा व्यक्त करून माझं मनोगत थांबवणार आहे. मला सांगितलं पाहिजे की दोन मोठी आव्हानं आज समाजामध्ये आहेत आणि ह्यात सगळ्यात मोठं आव्हान जे आपण बघतोय ते प्रामुख्यानं कर्करोग ज्याला म्हणतो कॅन्सर. ह्या कॅन्सरचं प्रमाणसुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढत निघाले. अनेक पोर्ले गावातल्या आमच्या सहकाऱ्यांच्या कुटुंबामध्ये सांत्वनपर भेटीच्या निमित्तानं मला भेटायला यायला मिळतं आणि ह्या वेळेला भेटायला आल्यानंतर खरं तर या गावात असणाऱ्या कर्करोगाची संख्या ऐकल्यावर खरं तर धक्का बसतो. पूर्वी मला आठवते माझ्या लहानपणी 5-6 महिन्यात किंवा 5-6 वर्षातनं 10-12 गावात एखादा पेशंट कॅन्सरचा असायचा, असं लहानपणी आम्ही अनुभवलं. आज पोर्ल्यात माझ्या अंदाजाने एक 40 तरी पेशंट कॅन्सरचे असतील किंवा कदाचित जास्त असतील. अशी अवस्था जी आज आपण अनुभवतोय आणि सगळं कुटुंब खरं तर म्हणजे असं ज्या वेळेला दवाखाना ज्याच्या वाट्याला येतो म्हणजे अनेक लोक म्हणतात पोलीस स्टेशनची आणि दवाखान्याची पायरी तेवढी चढायची पाळी येऊ नये आणि मग दवाखाना ज्या वेळेला वाट्याला येतो त्यावेळेला सगळं कुटुंब उद्ध्वस्त होतं. आर्थिकदृष्ट्या प्रश्न निर्माण होतात, मानसिकदृष्ट्या प्रश्न निर्माण होतात, आपण यातनं बाहेर पडणार का नाही या चिंतेतनं अनेक प्रश्न निर्माण होतात आणि म्हणून हे प्रश्न निर्माणच आम्ही आमच्या आयुष्यात होऊ देणार नाही अशा दृष्टीनं आम्ही काय करणार आहोत का. आणि म्हणून मी तुम्हाला सांगेन की आज पन्हाळा तालुका आणि शाहूवाडी तालुक्यामध्ये महिलांच्यामध्ये ज्या कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे त्या 2 कॅन्सरच्या बाबतीत काही चांगल्या गोष्टी आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समोर आलेल्या आहेत आणि त्या तुमच्या सगळ्यांच्यापर्यंत पोचवण्याचं सुद्धा एक पुढच्या टप्प्यातलं काम येणाऱ्या 15-3 आठवड्यात आम्ही सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी हाती घेणार आहे. आणि त्यातला पहिला कॅन्सर आहे तो गर्भाशयाच्या पिशवीचा कॅन्सर आहे की ज्याची सुद्धा फार मोठ्या प्रमाणात संख्या आज वाढताना बघायला मिळते. आणि कॅन्सरवर परमेश्वरानं जर पहिलं यश कुठलं दिलं असेल तर हा गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये यासाठी मात्र लस त्या ठिकाणी आज निर्माण झालेली आहे. आणि ही लस सगळ्या महिलांना आपल्याला कशी देता येईल आणि आमच्या पन्हाळा शाहूवाडी तालुक्यामध्ये एकही महिला ही गर्भाशयाच्या कॅन्सरला सामोरी जाणार नाही अशा प्रकारचं नियोजन आम्हाला करता येईल का हा सुद्धा एक संकल्प ह्या धनत्रयोदशीच्या दिवशी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी करणार आहोत. खरं तर दुसरा जो कॅन्सर आहे महिलांच्यामध्ये आढळणारा तो ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि हा ब्रेस्ट कॅन्सरसुद्धा 100% बरा होऊ शकतो. पण हा योग्य वेळेला जर आपण त्याचं निदान करू शकलो आणि त्याच्यावर उपचार करू शकलो तर 100% बरा होणारा तो कॅन्सर आहे. आणि मला वाटते महिलांच्यामध्ये कॅन्सर होणाऱ्या एकूण संख्येमध्ये ह्या 2 प्रकारच्या कॅन्सरचा प्रकार हा 70%पेक्षा जास्त आहे. आणि त्यामुळे ह्या 70% महिलांना कॅन्सरपासूनसुद्धा वाचवण्याचं काम आपल्याला उद्याच्या काळात करता येणार आहे. प्रकाश अण्णांना मी सांगेन आमच्या येणाऱ्या 8-10 दिवसात आपल्या ज्या आशा सेविका आहेत प्रत्येक गावात काम करणाऱ्या त्यांचा आम्ही एकत्र एक मेळावा घेणार आहे आणि सगळ्या आपापल्या गावातल्या महिलांना ह्या आशा सेविकांनी ह्या दोन्ही खरं तर उद्याच्या नियोजनाबद्दल त्यांनी मार्गदर्शन करावं आणि मग लसीकरणाचा एक मोठा कार्यक्रम आणि ब्रेस्ट कॅन्सर आहे का नाही ह्याची योग्य वेळी तपासणी करण्याचा एक कार्यक्रम अशी ही 2 मोठी अभियानं आपण आपल्या आदिशक्तीचं जे रूप असणाऱ्या तुम्ही आमच्या सगळ्या भगिनी आहात आपल्यासाठी त्या ठिकाणी हातात घ्यायचं ठरवलं आहे. मी निश्चितपणानं एवढंच म्हणेन
की एका चांगल्या उपक्रमाची सुरुवात आई मसाईच्या आशीर्वादानं आज पुणे गावात करत असताना याचं हे स्वरूप सगळ्या महिला शक्तीला दिशा देणारं ठरावं, असं आरोग्याच्या क्षेत्रातलं प्रत्येक कुटुंबाला आरोग्य संपन्न करणारं काम आपल्या सगळ्यांच्या हातून उद्याच्या काळात घडावं, ही खरं तर प्रार्थना मी आई मसाईच्या चरणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं करतो. आणि ह्या धनत्रयाच्या दिवशी एका चांगल्या कामाची सुरुवात करण्याचा योग आपण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिलात, त्याबद्दलसुद्धा संयोजकांचे ऋण व्यक्त करतो. येणाऱ्या ह्या दीपावलीच्या तुम्हा सगळ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो. साहेब, सगळ्यां एक 5-5